मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार सुरेश धस आज एकाच व्यासपीठावर असणार आहेत। बीडमधील श्री क्षेत्र गहिनीनाथ गडावरील एका कार्यक्रमासाठी हे तिन्ही नेते आता पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत। बीडच्या श्री क्षेत्र गहिनीनाथ गडाच्या फिरत्या नारळी सप्ताहाचा आज सांगता समारंभ आहे। बीडमधील घाटशीळ पारगावमध्ये सप्ताहाचा समारोप कार्यक्रम पार पडणार आहे। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्यासोबत जोडलेत। उदय, भाजपचे तीन महत्त्वाचे नेते आज पुन्हा एकदा एकाच व्यासपीठावरती येणार। खरं तर आपण पाहतोय बीड जिल्ह्यामध्ये सुरेश धस यांच्या विरोधात पंकजा मुंडे अशा प्रकारचा राजकीय संघर्ष पाहायला मिळतो। मात्र आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात हे दोन्ही नेते आता एकाच व्यासपीठावर येणार आहेत। किती वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होणार आणि या कार्यक्रमावरची काय अधिकची माहिती आहे? कारण श्री क्षेत्र गहिनीनाथ गडाचा नारळी सप्ताह घाटशीळ पारगाव येथे गेल्या 7 दिवसापासून सुरू आहे। याची सांगता आज दुपारी होणार आहे आणि या सांगता सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार सुरेश धस हे तिन्ही नेते उपस्थित राहणार आहेत। आपण गेल्या काही दिवस जर बघितलं तर सुरेश धस यांनी पंकजा मुंडेवर वेगवेगळे आरोप केले होते। पंकजा मुंडे यांनी देखील याबाबतची तक्रार आपण वरिष्ठांकडे करणार असल्याचं म्हटलं होतं। आता या पार्श्वभूमीवर हा दुसरा असा कार्यक्रम जिथं फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये पंकजा मुंडे आणि सुरेश धस हे एकाच व्यासपीठावर येणार आहेत। यापूर्वी आष्टीमध्ये असाच एक कार्यक्रम झाला होता, त्यावेळी देखील दोघं एका व्यासपीठावर होते आणि आज या सप्ताह सांगतेच्या प्रसंगी हे दोन्ही नेते एकत्र येत आहेत। आपण जर पाहिलं तर हा धार्मिक कार्यक्रम आहे, त्यामुळे या ठिकाणी काही राजकीय भाष्य होईल अशी शक्यता कमीच आहे। परंतु गेल्या काही दिवसातील या दोन्ही नेत्यांमध्ये जो संघर्ष आहे तो पाहता या ठिकाणी काय वक्तव्य होतं, काय बोललं जातं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। करण नक्कीच उदय, या कार्यक्रमासंदर्भातले वेळोवेळी अपडेट तुझ्याकडून घेतलं, तुझाच खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।